ठाण्यातील कासारवडवली तिहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे. आरोपी अमित बागडी वय वर्ष 29 याने त्याची पत्नी आणि 2 मुलांची हत्या केली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 48 तासात हरियाणा येथून त्याला अटक केली. भाऊ विकास याच्या घरी वास्तव्यास असलेल्या पत्नीचे विकाससोबतच प्रेमसंबंध असल्याच्या रागातून त्याने क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. तिहेरी हत्याकांडानंतर भाऊ विकासलाही यमसदनी पाठवायचं होतं. ही बाब पोलीस चौकशीत समोर आल्याचं उपायुक्त शिवराज पाटील यांनी पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाणे पोलीस आयुक्तालयामधील कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/12/23 रोजी एक 3 खून झाल्याचं समोर आलं होतं. त्याच्यामध्ये 24 वर्षाची महिला, त्याची 2 मुलं, 8 वर्षाचा एक मुलगा आणि 8 वर्षाची एक मुलगी, असे तिघांचा खून झालेल्याचं समोर आलं होतं. त्या अनुषंगानं कासारवडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही CCTV फुटेज असेल, तांत्रिक तपास असेल, टेक्निकल तपास असेल, या अनुषंगानं तपास करण्यात आला आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे. त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर आपल्या 2 टीम हरियाणा राज्यामध्ये, त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं, त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टंट, त्या अनुषंगानं हा आरोपी काल 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये, त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीमनं केलेला आहे.